नमस्कार. माझं नाव अविनाश आणि तुम्हा सर्वांचं ग्रॅडेक्स अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जावास्क्रिप्ट या लँग्वेजला सिम्प्लिफाईड वे मध्ये समजणार आहोत आणि जावास्क्रिप्टच्या छोट्या छोट्या कन्सेप्टला अगदी सहज भाषेत आपण शिकणार आहोत आणि आपल्या मातृभाषेत, जे की मराठी आहे. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करू जावास्क्रिप्टला समजण्यात. जावास्क्रिप्ट ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या वेब पेजला डायनॅमिक बनवू शकतो. आपल्याला माहिती असेल की फ्रंट एंड आणि बॅकएंड या दोन टेक्नॉलॉजीला मिळून एक पूर्ण फुल फ्लेज वेबसाईट बनते. तर फ्रंट एंड मध्ये फ्रंट एंड बनवण्यासाठी आपण HTML हा आपल्या फॉर्मॅटिंगसाठी वापरतो, CSS त्याला स्टाईल देण्यासाठी वापरतो आणि जावास्क्रिप्ट आपल्या फीचर्सला, आपल्या फंक्शन्सला डायनॅमिक करण्यासाठी वापरतो. त्याच्यामध्ये आपण लॉजिक लिहून. पण जावास्क्रिप्ट जशी खूप जास्त मोठी लँग्वेज आहे, पण खूप जास्त हार्ड नाही आहे. आपण त्याला सिम्प्लिफाईड वे मध्ये शिकू शकतो. त्याची शिकण्याची एक पद्धत आहे. आपण या व्हिडिओमध्ये एक स्टार्टिंगचा टॉपिक घेणार आहोत डेटा टाईपमध्ये. डेटा टाईप हा सगळ्यात स्टार्टिंगचा टॉपिक आहे जावास्क्रिप्ट मधला आणि या टॉपिकमध्ये आपण जावास्क्रिप्टमध्ये जेवढे काही डेटा टाइप्स आहेत त्याला सिम्प्लिफाईड वे मध्ये शिकणार आहोत. आणि अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टचे छोटे छोटे जे टॉपिक्स आहे पण कोणत्या लायब्ररी सोबत युज करायसाठी इम्पॉर्टंट आहे असे सर्व टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिले टॉपिक घेऊ आपण डेटा टाईप. मी तुम्हाला एक वेबसाईट मध्ये वर नेतो, जी आहे W3 स्कूल. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना ही वेबसाईट माहिती असेल. हे खूप बेसिक वेबसाईट आहे आणि याच्यावर खूप बेसिक कंटेंट दिलेलं आहे. पण ऍज अ बिगिनर तुम्ही या वेबसाईटचा यूज करून तुम्ही स्टार्ट करू शकता जावास्क्रिप्ट शिकणं. याच्यापेक्षाही MDN डॉक्स वगैरे काही ऍडव्हान्स वेबसाईट्स आहेत ज्याच्या थ्रू आपण जावास्क्रिप्ट शिकू शकतो. पण तुम्ही जर बिगनर असाल तर तुम्ही इथनं स्टार्ट करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की जे 5 प्रकारचे डेटा टाइप्स आहेत. डेटा टाइप्स स्ट्रिंग, नंबर, बुलियन, ऑब्जेक्ट, फंक्शन्स हे 5 प्रकारचे डेटा टाइप्स आहे ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कंटेन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर 6 प्रकारचे ऑब्जेक्ट टाइप्स आहे. ते आहे, पहिला आहे ऑब्जेक्ट, नंतर आहे डेट, ऍरे, स्ट्रिंग, नंबर आणि बुलियन. त्याच्या व्यतिरिक्त 2 डेटा टाइप असे आहेत जे कोणतीच व्हॅल्यू कंटेन करत नाही. एक आहे नल आणि एक आहे अनडिफाईन्ड. सो हे सगळे जे डेटा टाइप्स आहे याचं काय महत्व आहे हे आपण रिअल टाइम मध्ये समजून घेऊ. रिअल टाइम तुम्हाला एक मी टूलचं इंट्रोडक्शन करून देतो. तुम्हाला नॉर्मली जेव्हा तुम्ही राईट क्लिक करता आपल्या ब्राउझरवर तर गुगल क्रोम मध्ये इन्स्पेक्ट नावाचं एक ऑप्शन असते. इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्ही या डेव्हलपर टूल्सवर येसाल. या डेव्हलपर टूल्सला या डेव्हलपर्स टूलमध्ये तुम्हाला दिसेल की बऱ्याचशा गोष्टी आहेत. एलिमेंट आहे, कन्सोल आहे, सोर्स आहे, नेटवर्क आहे, परफॉर्मन्स, मेमरी, अप्लिकेशन, सिक्युरिटी, लाईट हाऊस, रेकॉर्डर आणि परफॉर्मन्स साइट्स. या सर्वांना आपण हळूहळू समजून घेऊ. पण आज आपल्याला जावास्क्रिप्ट शिकण्यासाठी जे कंपायलरची गरज आहे, जिथे आपण आपल्या जावा पुढचं इनपुट दिल्यानंतर आपल्याला लगेच आउटपुट येणार, त्याच्यासाठी आपण जावास्क्रिप्ट हे जे इन्स्पेक्ट आहे म्हणजे हे डेव्हलपर्स टूल आहे याचा कन्सोलचा पार्ट वापरणार आहोत. ठीक आहे. तर आपण विविध प्रकारचे आता कन्सेप्ट बघितले किंवा डेटा टाइप्स बघितले, जसे की स्ट्रिंग आहे आणि बुलियन आहे. तर आपण स्ट्रिंग पासून स्टार्ट करू. स्ट्रिंग काय आहे तर स्ट्रिंग सिम्पलेस्ट वे मध्ये स्ट्रिंग काय आहे की तुम्ही हे डबल कोट मध्ये, ठीक आहे, डबल कोटच्या आतमध्ये जे काही लिहिसाल लाईक दिस, तर हा तुमचा स्ट्रिंगचा पार्ट राहील. तर लक्षात ठेवायचं डबल कोट म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा, याच्या आतमध्ये आपण जे काही लिहू तो आपला स्ट्रिंग बनणार, स्ट्रिंग नावाचा डेटा टाइप बनणार. तर मी एक ऑपरेटर यूज करतो, टाइप ऑफ ऑपरेटर. या ऑपरेटरच्या साह्याने तुम्हाला माहिती पडेल की याचा टाइप काय आहे, डेटा टाइप काय आहे, आपण जे काही टाइप करू त्याचा. ठीक आहे. टाइप ऑफ नावाचा एक ऑपरेटर आहे. ठीक आहे. आता या टाइप ऑफ मध्ये मी टाइप ऑफ टाइप केला आणि याच्यात मध्ये मी लिहितो की मी काय करतो, सगळ्यात पहिले स्ट्रिंग घेतो, दोन दोन कोड घेतले, याच्या आतमध्ये मी काही पण लिहितो. लेट्स से ग्रॅडेक्स अकॅडमी. ग्रॅडेक्स अकॅडमी जेव्हा मी याला एंटर करणार तेव्हा आउटपुटमध्ये मला माझा डेटा टाइप मिळणार. तर मी जे काही इनपुट दिला होता, डबल कोट मध्ये ग्रॅडेक्स लिहिलं होतं, तर याचा मला आउटपुट मिळाला आणि माझा टाइप यांनी मला सांगितला, तर याचा टाइप आहे स्ट्रिंग. ओके. तसंच आपण एखादी दुसरी गोष्ट घेऊ. स्ट्रिंगच्या व्यतिरिक्त आपण अजून एक डेटा टाइप बघितला होता, नंबर. नंबर घ्यायसाठी जर आपण सिंपल नंबर टाइप केला, टाइप ऑफ टाइप करून टाइप ऑफ मध्ये आपण जर सिंपल नंबर टाइप केला 1 2 3 4 5 6 आणि जेव्हा एंटर केलं तर आपल्याला आउटपुट मध्ये दिसणार की हा जो 1 2 3 4 5 6 मी हा नंबर टाइप केलेला आहे याचा डेटा टाइप आहे नंबर.
ठीक आहे. या प्रकारे आपण काय काय करू शकतो डेटा टाईप मध्ये, म्हणजे कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो डेटा टाईप मध्ये. तर आपण या टाईप ऑफ ऑपरेटरच्या साहाय्याने आपण आपल्या इनपुटचा, जे काही आपण इनपुट देऊ त्याचा आपण डेटा टाईप माहिती करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर आपण जसे की वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाइप्स बघितले होते, त्यापैकी स्ट्रिंग आणि नंबर हे दोन आपण इथे कव्हर केले. आणखी एक डेटा टाइप आहे, त्याचं नाव आहे बुलियन. बुलियन काय करते? बुलियन दोन प्रकारच्या व्हॅल्यूज देते, एक असते ट्रू आणि फॉल्स. फॉर एक्झाम्पल, मी जर टाईप ऑफ ऑपरेटरला यूज करून दोन व्हॅल्यू, जसं मी तुम्हाला सांगितलं, दोन व्हॅल्यू घेते बुलियन, एक तर ट्रू किंवा फॉल्स. मी जर ट्रू लिहिलं, ठीक आहे, आणि ट्रू लिहिल्यानंतर याला एंटर केलं, तर मला माझ्या आउटपुटमध्ये काय दिसणार? बुलियन. कारण की ट्रू आणि फॉल्स ही बुलियन व्हॅल्यू आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं होतं, आपण ब्राउझरमध्ये बघू. फंक्शन आहे आणि ऑब्जेक्ट आहे. फंक्शन हा एक फंक्शन पण एक असा एक कंटेनर आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फंक्शन डीप मध्ये शिकू. बट सध्या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की जे 5 प्रकारचे डेटा टाइप्स आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपरली व्हॅल्यू सेट करू शकतो, ते आहे स्ट्रिंग, नंबर, बुलियन, ऑब्जेक्ट अँड फंक्शन. आता जे उर्वरित आहे त्याच्यापैकी आपल्या कामाचं आहे डेट, ॲरे आणि स्ट्रिंग. तर स्ट्रिंग आपण बघितलं. ॲरे काय असतं? आपण डेटा टाइप मध्ये जेव्हा ॲरे बघू, तेव्हा ॲरे काय असतं? एक ऑब्जेक्ट असतो आणि त्याच्यामध्ये कर्ली ब्रेस सॉरी ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये काही स्ट्रिंग दिल्या असतात, मल्टिपल स्ट्रिंगच्या व्हॅल्यूज दिल्या असतात. तर या मल्टिपल स्ट्रिंगच्या व्हॅल्यू म्हणजे आपला एक ॲरे ऑब्जेक्ट. ठीक आहे. जेव्हा मी याला एका डेव्हलपर टूल मध्ये टाईप करणार, सो मी डायरेक्ट व्हॅल्यू नाही घेऊ शकत टाईप ऑफ मध्ये. मला फक्त काय घ्यावं लागेल की एक ब्रॅकेट स्क्वेअर घ्यावं लागेल, त्याच्या आतमध्ये मला व्हॅल्यूज घ्यावं लागतील. जसं की मी काय घेतो, 3-4 व्हॅल्यूज घेतो. जसं की फर्स्ट इज 1 2 3, सेकंड इज 4 5 6 आणि थर्ड वन इज 7 8 9. ओके. आणि जेव्हा मी याला एंटर करणार, तेव्हा मला काय दाखवणार की हा एक ऑब्जेक्ट आहे. बट हा कशाचा ऑब्जेक्ट आहे? हा एका ॲरेचा ऑब्जेक्ट आहे. ॲरेचा ऑब्जेक्ट कसा? मी तुम्हाला सांगतो. जेव्हा हा कॉन्स्ट कार्स इज इक्वल टू हा, आणि हा पूर्ण ऑब्जेक्ट मी याला देणार, तर हा माझा ॲरेचा ऑब्जेक्ट बनणार. कार्स काय आहे? माझा ऑब्जेक्ट आहे आणि त्याला व्हॅल्यू दिली मी सॅब, वॉल्वो आणि BMW. तशा प्रकारे या पूर्ण लाईनला मी ॲरेज ऑब्जेक्ट असं म्हणणार. ठीक आहे. त्यानंतर आणखी आणखी याच्यामध्ये नंबर्स आहे, जे आपण टाईप ऑफ मध्ये बघू शकतो. टाईप करणार, नंबर्स देणार, एंटर करणार, तर मला नंबर नावाचा माझा टाईप आहे हे कळलं. तर नंबर, स्ट्रिंग, बुलियन, ऑब्जेक्ट, ॲरे ऑब्जेक्ट आणि डेट ऑब्जेक्ट इतके डेटा टाइप्स तुम्हाला वारंवार तुमच्या जावास्क्रिप्ट मध्ये यूज करायला मिळणार. आपण एक ओव्हरऑल रिव्ह्यू घेऊन घेऊ. नंबर्स काय असतात? जसं की 1 6 आणि 7.5. नॉर्मल नंबर पण लिहू शकतो आणि फ्लोटिंग नंबर पण घेऊ शकतो. हा दोन्ही नंबर या डेटा टाइप मध्ये मोडणार. त्यानंतर जसं की आपण बघितलं की इन्व्हर्टेड कॉमा, डबल डबल कोट मध्ये आपण जे काही लिहितो, तो आपण स्ट्रिंग ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर करतो. तो आपला स्ट्रिंग नावाचा डेटा टाइप झाला. त्यानंतर बुलियन, बुलियन हा डेटा टाइप फक्त दोनच प्रकारच्या व्हॅल्यू घेतो, एक ट्रू आणि फॉल्स.
देन ऑब्जेक्ट काय करतं, आपण एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो. जसं मी इथे एक ऑब्जेक्ट डिक्लेअर केलेला आहे, कॉन्स्ट पर्सन इज इक्वल टू, आणि कर्ली ब्रेस मध्ये मी फर्स्ट नेम, एक ऑब्जेक्ट नेम घेतलेला आहे फर्स्ट नेम, आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे जॉन. अगेन मी एक ऑब्जेक्ट नेम घेतलेला आहे लास्ट नेम, त्याला व्हॅल्यू दिली आहे डो. पण हे घेतलेलं आहे मी एका कर्ली ब्रेस मध्ये. तर हे पूर्ण माझा एक ऑब्जेक्ट झाला. त्यानंतर ॲरे ऑब्जेक्ट कसा काय, मी सेम ऑब्जेक्ट घेतला कार्स, पण मी त्याला माझ्या ॲरेजला, जे काही माझ्या ॲरेज राहतील त्याला मी एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतलं. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतलं याचा अर्थ तो एक ॲरे आहे. ठीक आहे. आणि डेट नावाचा ऑब्जेक्ट स्पेशली डेट मेन्शन करतं आपल्याला, आणि या प्रकारे त्याला लिहू शकतो, कॉन्स डेट इज इक्वल टू न्यू डेट आणि डेट. सो हे झाले बेसिक डेटा टाइप्स, जे आपण वारंवार आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये यूज करतो. याच प्रकारे आपण जावास्क्रिप्टचे काही ऍडव्हान्स फीचर शिकणार आहोत, आणि अशाच छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून जावास्क्रिप्टचा प्रत्येक कन्सेप्ट फ्रॉम बिगिनिंग टू ऍडव्हान्स या लेवल पर्यंत आपण पोहोचणार आहोत. ठीक आहे. तर आजसाठी इतकंच. थँक्यू.